विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी प्राध्यापक प्रल्हाद भोपे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BA प्रथम वर्ष सत्र पहिल्यासाठी जी नियोजित अभ्यासपत्रिका आहे, मध्ययुगीन व आधुनिक मराठी पद्य या अभ्यासपत्रिकेचं स्वरूप आपण बघणार आहोत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने अभ्यासपत्रिका जी नियोजित केलेली आहे त्यामध्ये मध्ययुगीन व आधुनिक मराठी पद्य पेपर दुसरा ही अभ्यासपत्रिका आपल्या अभ्यासाला निवडलेली आहे. यामध्ये अभ्यासपत्रिकेचं उद्दिष्ट पाहणं मी अगत्याचं समजतो. अभ्यासपत्रिकेचे उद्दिष्ट काय आहेत बघा, की ही अभ्यासपत्रिका अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये कोणकोणत्या क्षमता येतात, वाङ्मयीन व भाषिक आकलन क्षमता वाढविणे, कालानुक्रमे अभ्यास घटकाद्वारे अध्ययन सुलभता निर्माण करणे, म्हणजे कालखंडानुसार जे वाङ्मय प्रकार पडलेले आहेत किंवा जो अभ्यास वाङ्मय प्रकाराचा झालेला आहे तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला अभ्यास या अनुषंगानं करायचा आहे आणि एक वाङ्मय सुलभता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्या अनुषंगाने प्रयत्न या अभ्यासपत्रिकेतून असणार आहे. त्यानंतर मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडातील कवितेच्या विचारधारा समजून घेणे, म्हणजे इसवी सन 12व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत जो कालखंड आहे त्याला मध्ययुग असं म्हटलं जातं. आणि 1818 नंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर आणि ब्रिटिशोत्तर जो कालखंड आहे त्याला आपण आधुनिक कालखंड म्हणतो. या दोन्ही कालखंडामध्ये कवितेच्या ज्या विचारधारा आल्या तर त्याचा अभ्यास करणं किंवा त्या समजून घेणं हे खूप महत्त्वाचं मला वाटतं. त्यानंतर काव्यवाङ्मयाचा परिचय घडवणे, म्हणजे बघा की ऐच्छिक विषयाकरिता ऐच्छिक मराठीसाठी कवितेचा प्रकार त्याचा सर्वांगाने अभ्यास व्हावा त्या अनुषंगानेच या अभ्यासपत्रिकेचं प्रयोजन आहे. आणि म्हणून कवितेचे प्रकार असतील, काव्यवाङ्मयाचा उपप्रकार असतील, त्याचा परिचय घडवणं, कविता नेमकी काय असते, संत पंत तंत आणि आधुनिक कविता या सगळ्याच काव्याचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये समावेश या अभ्यासपत्रिकेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. या अभ्यासपत्रिकेची उपयोगिता बघू. काव्यप्रवाहातील विचारांची ओळख, कवितेमधून प्रकट झालेल्या मानवी मूल्यांचं आकलन करणं, भाषिक आणि वाङ्मयीन सौंदर्यसृष्टीचे विकसन घडून आणणं, कवितेच्या विविध रचना प्रकारांचा परिचय घडवणं, म्हणजे अभंग असेल, भारुड असेल, गवळण असेल, लावणी असेल, फटका असेल किंवा आधुनिक जे काव्य आहे तर त्या सगळ्यांचा परिचय या अभ्यासपत्रिकेच्या माध्यमातून आपणास होणार आहे. प्राचीन व आधुनिक काव्य प्रकाराची ओळख या अभ्यासपत्रिकेने आपल्याला होणार आहे. संत पंत तंत आणि आधुनिक कविता या सर्व प्रकाराचा अभ्यास आपल्याला कालखंडानुसार करायचा आहे. बघा, मध्ययुगीन पद्य वाङ्मय बघत असताना त्यामध्ये जे अभ्यास घटक निवडलेले आहेत तर त्या मध्ययुगीन काळातील ज्या कविता आपल्या अभ्यासक्रमाला नियोजित केलेल्या आहेत त्याचा आपण त्या बघू. आपण कोणत्या कोणत्या कविता आहेत त्या. धवळे, बघा की महानुभव संप्रदायामध्ये धवळ्यांना खूप महत्त्व आहे. धवळे म्हणजे वधूवरविषयक विवाह जी गीते आहेत त्यांना धवळे म्हटलं जातं. आणि कवयित्री, मराठीतील आद्य कवयित्री महदंबा, तिलाच महदाईसा असं म्हटलं जातं. तिने जे काही हे धवळे लिहिलेले आहेत या काही धवळे, निवडक धवळे अभ्यासक्रमाला घेतलेले आहेत. त्यानंतर संत साहित्यामध्ये वारकरी संप्रदाय जो आहे तर या वारकरी संप्रदाय किंवा भागवत संप्रदाय या नावानेही त्याला ओळखलं जातं. त्यामध्ये संत नामदेवांची जी काही अभंगवाणी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. ज्ञानेश्वरांचे समकालीन असणारा नामदेवाने म्हणजे शतकोटी तुझे मी करीन अभंग अशी एक शपथ त्यांनी घेतलेली होती. आणि किंवा स्वप्ना माझे मज केले जागे
की स्वप्नात येऊन विठ्ठलानं माझ्याकडं अभंग 100 कोटी अभंग तयार करण्याचं वचन घेतलं, असं तो स्वतः अभंगामध्ये म्हणतो. आणि म्हणून पंढरी महात्म्य, नाम महात्म्य, ईश्वर महात्म्य हे त्यांनी अभंगातून गायलेलं आहे. आणि संत संगतीचं महत्त्व कशा पद्धतीचं असतं, संतांचा संग जर घडला तर माणसाचं जीवन उजळून निघतं. आणि त्या पद्धतीनं संत नामदेवांची पाप्या न आवडे संत संगती नावाची अभंग रचना आपल्या अभ्यासाला नियोजित आहे. त्यानंतर त्याच कालखंडामध्ये म्हणजे नामदेवाच्या समकालीनच असलेली संत जनाबाई ही कवयित्री. गंगाखेड इथे जन्म झाला, परंतु नंतर नामदेवाच्या सानिध्यामध्ये नामदेवाच्या कुटुंबामध्ये वावरली आणि नामदेवाच्या सोबतीनंच अभंग रचना जिने केला. जवळपास 400 अभंग तिच्या नावावर आहेत. असा प्रसिद्ध वारकरी संप्रदायातील जनाबाईचा जो अभंग आहे तो म्हणजे विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा हा अभंग अभ्यासक्रमाला आहे. विठू माझा लेकूरवाळा संत जनाबाई म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठलाच्या सोबती असलेले सर्व संत मेळा त्यांचा एक अभंग त्यांनी लिहिलेला आहे. की ज्ञानेश्वर पुढं चलतोय, बका, कर्ममेळा, नामदेव, एकनाथ हे कसे सगळेच लेकरं ह्या विठ्ठलाची आहेत याचा एक रूपक त्यांनी वापरलेला आहे. यामध्ये हा एक अभंग आपल्याला बघायचा आहे. त्याचबरोबर दुसरा एक अभंग आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये संत चोखा मेळा बघा. सर्वच 18 पगड जातीतील संतांनी जी रचना त्या काळामध्ये केलेली आहे तिला तोड नाही. देवा नाही रूप देवा नाही नाम हा जो अभंग आहे संत चोखामेळाचा तो आपल्याला पाहायचा आहे. संत चोखामेळाचा हा अभंग की देव कशा प्रकारचा, देवाचं स्वरूप, देव सर्वत्र आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी हे वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान, हे तत्त्व चोखामेळांनी या अभंगातून सांगितलेलं आहे. बघा की संत एकनाथ म्हणजे 15व्या शतकामध्ये विंचू चावला नावाचं जे भारूड आहे, प्रसिद्ध असं भारूड आहे. विंचू चावला देवा रे देवा काय मी करू कुणाला सांगू विंचू चावला, म्हणजे कुठला विंचू चावलेला आहे तर जे काही षडविकार आहेत हे षडविकाराचा विंचू मला चावलेला आहे. आणि तशा पद्धतीनं विंचवाचं रूपक ऐवजून संत एकनाथांनी ही भारूड रचना केलेली आहे. भारूड म्हणजे बहुरूढ जे आहे आणि भारुडाचे प्रकारसुद्धा आहेत. सोंगी भारूड आहे, पुराणातलं वारकरी भारूड आहे. अशा पद्धतीनं भारूड या वाङ्मय प्रकाराचं, या काव्य प्रकाराचं स्वरूप आपल्याला कळावं त्या अनुषंगानं संत एकनाथाची ही रचना अभ्यासाला घेतलेली आहे. त्याचबरोबर बघा की तुका झालासे कळस ज्ञानदेव रचला पाया उभारले देवराया नामा तयाचा किंकर एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे कळस, म्हणजे या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं कळस होण्याचं महद्भाग्य संत तुकारामाला लाभलं. आणि म्हणून संत तुकारामाचे 2 अभंग अभ्यासक्रमाला मुद्दाम गेलेले आहेत. की बघा की संत तुकाराम यांची जी रचना आहे जवळपास त्यांची जी गाथा आहे त्या गाथेमध्ये म्हणजे जीवनातील असा एखादाही विषय नाही की त्या विषयावर तुकारामांनी लिहिलं नसेल, सर्वच बाबतीमध्ये. म्हणून 2 अभंग 2 रचना संत तुकारामाच्या आपल्या अभ्यासाला घेतलेल्या आहेत. बघा की मध्ययुगीन मराठी पद्य वाङ्मयामध्येच पुढं आपण जात असताना म्हणजे संत झालं, महानुभव संप्रदायाची कविता आले, संतांची कविता आले आणि त्यानंतर मात्र आपण आख्यान काव्याकडे वळतो, पंडिती काव्याकडे वळतो. पंडित्य म्हणजे संस्कृत प्रचूर भाषा वापरून आपलं पांडित्य दाखवण्यासाठी जी रचना पंडित कवींनी केली त्याच्यामध्ये वामन पंडिताचं एक नाव अग्रक्रमानं आपल्याला घ्यावं लागतं. दिग 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 तुझे जिने तुझे रे, दिग दिग जिने तुझे रे हे जे काही आख्यान काव्य आहे की जर तू देवाची भक्ती करत नसेल, ईश्वरास स्मरत नसाल तर तुझा धिक्कार असो, अशा प्रकारच्या आशयाचं एक आख्यान काव्य वामन पंडितांचं अभ्यासक्रमाला घेतलेलं आहे. की याच्यातून वामन पंडिताच्या या आख्यान काव्यातून आख्यान काव्याची स्वरूप, आख्यान काव्याची परंपरा आणि आख्यान काव्याचे गुणविशेष आपल्या लक्षात यावे हा उद्देश या अभ्यासपत्रिकेमागे आहे. त्यानंतर बघा की आख्यान काव्यानंतर जी काही पेशवे काळामध्ये जो वाङ्मय प्रकार रूढ झाला आणि शिवकाळामध्ये रूढ झाला आणि नंतर पेशवे काळामध्ये त्याला उतरती कळा लागली, अशा प्रकारचा शाहिरांचा जो काव्य प्रकार आहे
तो म्हणजे एक भूपाळी, लावणी आणि भारूड. भारूड माफ करा, पोवाडा. घनश्याम सुंदरा नावाची जी काही भूपाळी आहे. घनश्याम सुंदरा अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी, उदय चळी मित्र आला. ही भूपाळी आपण आकाशवाणीवर बऱ्याच वेळेस ऐकलेली आहे. तर भूपाळी सकाळी सकाळी म्हटलेलं जे काही गीत आहे, सकाळच्या प्रहरी म्हटलं जाणारं हे जे काही काव्य आहे, या काव्याचं स्वरूपही कळावं म्हणून होनाजी बाळा या शाहिराने लिहिलेली ही भूपाळी आपल्याला अभ्यासायची आहे. बघा, लावणी आणि पोवाडे हे दोन महत्त्वाचे काव्यप्रकार शाहिरांनी हाताळले. आणि महाराष्ट्राची लावणी ही लोककला जी आहे, तर याच्यामध्ये राम जोशी हा जो शाहीर आहे त्याची एक लावणी आपल्या अभ्यासाला घेतलेली आहे. तर महाराष्ट्राला आणि पूर्ण या लावणीनं वेड लावलं होतं. ते म्हणून सुंदर स्त्रीच्या रूपाचं देहाचं वर्णन जिच्यामध्ये येतं तिला आपण लावणी म्हणतो. लावण्य म्हणजे सौंदर्याचं वर्णन तिच्यामध्ये आलेलं असतं. म्हणून राम जोशी, शाहीर राम जोशी यांची सुंदरा मनामध्ये भरली, हवेलीत शिरली, जरा नाही उरली मोत्याचा भांग, ही जी काही लावणी आहे तर ही लावणी आपल्या अभ्यासाला घेतलेली आहे. बघा की दुसरा वाङ्मय प्रकार शाहिरांनी जो हाताळला तो पोवाडा. की बघा, पहिला पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला की कुळवाडी भूषण पोवाडा गातो शिवाजीराव भोसले यांचा. म्हणजे हा राजा जो होता तो हा 18 पगड जातीला घेऊन येणारा आणि सगळ्यांच्या संगतीनं सोबतीनं या सह्याद्रीच्या रांगामध्ये गड किल्ले मिळवून मावळे जमून त्यांनी जे काही स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं, असा हा छत्रपती शिवाजी महाराज. आणि या महाराजांचा पोवाडा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी गायलेला आहे. आणि म्हणून शिवाजीचं जे काही रूप आहे तर हे शिवाजीचं रूप आणखी जे खरं रूप जे आहे ते या पोवाड्याच्या माध्यमातून ज्योतिराव फुले यांनी आपल्यासमोर आणलेला आहे. तो पोवाडा, त्या पोवाड्याची रचना, धाटणी आपल्याला त्या अनुषंगाने अभ्यासायची आहे. बघा, आधुनिक मराठी पद्य वाङ्मय अभ्यास घटक. आता मध्ययुगीन कालखंडातील काव्याचा आपण परिचय आणि अभ्यास केल्यानंतर आपल्याला आधुनिक कवितेचा अभ्यास करायचा आहे. आम्ही कोण? आधुनिक काव्याचे जनक केशवसूत यांना ओळखलं जातं. आम्ही कोण नावाची त्यांची जी कविता, कोण म्हणून काय पुसता आम्हास, आम्ही असू लाडके देवाचे. म्हणजे आम्हाला वगळता विकेल कवडी मोलाचे जिने, अशा पद्धतीने म्हणजे आमच्याशिवाय म्हणजे सगळं आम्ही सौंदर्यसृष्टी किंवा इथल्या एक नवं विश्व आणि नवं जग निर्माण आम्ही काव्याच्या माध्यमातून निर्माण करतो आहे, अशा प्रकारचा जो काही त्या कवितेचा भावार्थ आहे. आम्ही कोण या कवितेमधून कवी केशवसूत यांची ही रचना आपण बघणार आहोत. भा. रा. तांबे हा जो कवी आहे ग्वाल्हेर संस्थानामध्ये तो होता. आणि डोळे हे जुलमीकडे रोखून मजकडे पाहू नका नावाची त्यांची कविता आपल्याला पाहायची आहे. ही प्रेम कविता आहे. रगडणी नावाची बहिणाबाई चौधरी यांची ही कविता, की शेतामध्ये काम करत असताना, कष्ट करत असताना कापणी, लावणी, रगडणी, उपणणी ह्या सगळ्या ज्या काही शेतातली कामं आहेत, ही कामाच्या संदर्भानं त्यांची ही रगडणी नावाची कविता. शेतामध्ये खळं असायचं आणि खळ्यामध्ये 2-3 दिवस ती रास असायची, रगडणं चालायचं त्या याचं. आणि नंतर एक आधुनिक कालखंडामध्ये आता मळयंत्र वगैरे आलेले आहेत, परंतु त्या काळामध्ये जे काही शेतीची कामं केली जात होती आणि त्या पद्धतीनं ही रगडणी नावाची कविता आपल्याला बहिणाबाई चौधरी यांची नियोजित आहे. विदा सावरकर यांचं नाव घेतलं की एक क्रांतिकारक म्हणून आणि देशासाठी स्वतः जी काही काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे विनायक दामोदर सावरकर यांना आपण ओळखतो. विनायक दामोदर सावरकर यांची सागरास ही जी कविता आहे, तर या कविता आपल्याला अभ्यासायचे. सागरा नेमजसी मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. देशभक्ती सांगणारी, देशनिष्ठा व्यक्त करणारी ही कविता आपल्याला पाहायची आहे. त्याचबरोबर पुढे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची औदुंबर, ऐल तटावर पैल तटावर निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून नावाची निसर्गाचं विहंगम अशा प्रकारचं दर्शन करणारी, घडवणारी ही कविता आहे. त्याचबरोबर ग्रामीण कवितेचे विशेष असणारी आणि ग्रामीण जीवन जाणीवा ज्या कवितेमध्ये येतात, गावातील नदीच्या आजूबाजूला असलेल्या परिसराचं वर्णन ज्या कवितेमध्ये येतं, ती कविता नदी पल्याड गल ठोकळ हे जे कवी आहेत
या कवींची कविता नदी पल्याड नावाची कविता आपण बघणार आहोत. त्याचबरोबर बासी मर्ढेकर आधुनिक काव्याचे नवकाव्याचे जनक ज्यांना म्हटलं जातं, बासी मर्ढेकर यंत्रयुगीन ज्या काही नवनवीन प्रतिमा त्यांनी आपल्या काव्यामध्ये आणल्या. ह्या गंगेमध्ये गगन वितळे नावाची कविता आपल्याला त्यांची पाहायची आहे. आणि कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांची कणा नावाची कविता, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमळलेले, केसावरती पाने, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून. बघा की एका संकटामध्ये असलेला आणि सगळा संसार वाहून गेलेला अशा प्रकारचा एक नायक आपल्या गुरुजीला भेटतो आणि तो पैशाची अपेक्षा न करता तो हात एक आशीर्वादाचा धीराचा हात गुरुजीचा असावा अशा प्रकारची एक भाबडी अपेक्षा तो करतोय. आणि म्हणून कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढमना. प्रसिद्ध असलेली कुसुमाग्रजांची कणा नावाची कविता आपल्याला कवितेतील तो नायक, तो शिक्षक, त्यांचा जो काही भाव आहे एकमेकांचा, तो आपल्याला या कवितेच्या अंगाने बघायचा आहे. मित्रहो, अशा प्रकारे मध्ययुगीन आणि आधुनिक कविता हा जो घटक आहे, हा जो पेपर आहे, या पेपरचा अभ्यास आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये करायचा आहे. निश्चितच मध्ययुगीन आणि आधुनिक काव्याचं जे स्वरूप आहे, हे स्वरूप आपल्याला अवगत होणार आहे. आणि त्या अनुषंगानं फक्त अभ्यासक्रमच नव्हे, अभ्यासक्रम म्हणजे एक सोय असते. या अभ्यासक्रमाबरोबर इतरही त्या कवींच्या आणि समकालीन कवींच्या ज्या काही रचना आहेत, कविता आहेत, कवितासंग्रह आहेत, त्या आपण निश्चित वाचले पाहिजेत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणार आहोत. पुन्हा तुमच्याशी संवाद मी साधणार आहे. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओत इतकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.